नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. 1 जानेवारी 2024 पासून रेशन कार्डवर नवीन नियम लागू होणार आहेत. यामुळे काही रेशन कार्ड धारकांचे कार्ड बंद होऊ शकतात. तुम्ही आपल्या रेशन कार्डचे फायदे कायम ठेवण्यासाठी काय करावं हे आपण खाली पाहणार आहोत. आता या नवीन नियमानुसार तुमचं रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचवण्यासाठी 2 महत्त्वाची कामं करावी लागतील. जर तुम्ही ही कामं 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केली नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. चला तर मग पाहूया काय आहेत हे 2 महत्त्वाची कामं. पहिलं काम, मयत व्यक्तींचं नाव कमी करा. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर तिचं नाव तुमच्या रेशन कार्डवरून कमी करावं लागेल. 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे. जर तुमचं रेशन कार्ड अद्याप त्या व्यक्तीचं नाव दर्शवत असेल तर तुम्हाला ते नाव रेशन कार्डातून काढण्यासाठी जवळच्या कायदा कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्हाला त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि मूळ रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे द्यावी लागतील. हे कागदपत्रे दाखल केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डातील मयत व्यक्तीचं नाव 2 ते 3 दिवसाच्या आत काढता येईल. दुसरं काम, ई-केवायसी पूर्ण करा. दुसरं काम महत्त्वाचं आहे. ई-केवायसी. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करा. जर ई-केवायसी पूर्ण केली नाही तर त्या व्यक्तीला रेशन कार्डवरून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. तसेच हॉस्पिटल्स किंवा अन्य सरकारी योजनांमध्ये देखील त्याला कोणताही फायदा मिळणार नाही. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड वापरून ऑनलाईन किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे काम पूर्ण करू शकता. यामुळे तुमचं रेशन कार्ड सक्रिय राहील आणि तुम्हाला भविष्यातील सर्व योजना आणि लाभ मिळू शकतील. तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे का? जर तुम्ही या दोन्ही कामांमध्ये कोणतेही विलंब केले किंवा 31 डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण केले नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा रेशनचा लाभ मिळणार नाही. तसेच तुम्ही मोफत शिधा, हॉस्पिटल योजना आणि इतर योजनांचा लाभ देखील गमावू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल? मयत व्यक्तीचं नाव रेशन कार्डवरून काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र एकत्र करा. आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र आणि मूळ रेशन कार्ड घेऊन सेतू सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्र दाखल करा. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रयत्न करा. धन्यवाद.